आपल्याला विनंती केली आणि आपण इथे आलात त्याबद्दल थँक्यू इन्स्पेक्टर. अलीकडे ह्यांचा जो अपघात झाला त्याची तुम्ही चौकशी करतच आहात, पण माझी तुम्हाला आणखीन एक विनंती आहे. 18-19 वर्षापूर्वी ह्यांच्या गाडीला जो अपघात झाला होता ना, त्याची सुद्धा तुम्ही पुन्हा चौकशी सुरू करावी असं मला वाटतंय. हो मॅडम, मला त्या गाडीची डिटेल्स द्या तुम्ही. हो, मी तुम्हाला डॉक्युमेंट सगळे देतो, पण गाडीचं पासिंग संपलं आहे. काही हरकत नाही, तुम्ही एक काम करा, मला त्या डॉक्युमेंटचा फोटो काढून द्या आणि गाडीची पासिंग एक्सटेंड करून घ्या, कारण ती गाडी आपल्या या केसमध्ये एक महत्त्वाची लिंक असू शकते. ओके. मी तुम्हाला ही विनंती केली त्या पाठीमागे एक कारण आहे. मला असा खूप दाट संशय आहे की या दोन्ही अपघातांच्या मागे एकच व्यक्ती असावी. ठीक आहे मॅडम, आम्ही लगेच तपास सुरू करतो. थँक्यू इन्स्पेक्टर. आई, मी सुद्धा RTOत जाऊन येतो. तिथे एक ओळखीचा एजंट आहे माझ्या, आपलं काम पण पटकन आहे. ठीक आहे. मॅडम, ऋषी सर आता या प्रोजेक्टमध्ये काम करत नाही आहेत का? नाही म्हटलं, बरेच दिवस झाले त्यांचे काही अपडेटच नाही आले. नाही सर, ऋषी सर आता दुसऱ्या कामामध्ये बिझी आहेत, त्यामुळे ह्या प्रोजेक्टचे आता सगळे डिस्कशन्स तुमच्यासोबत इथून पुढे मीच करणार आहे. मीच हे प्रोजेक्ट हँडल करणार आहे. सॉरी सर, पण ऋषी सरांचं विजन आम्हाला खूपच आवडलेलं होतं आणि म्हणूनच तर आम्ही ही डील फायनल केली होती. आता तेच ह्या प्रोजेक्टमध्ये नाहीत म्हटल्यानंतर नाही, डोंट वरी सर. ते काय, माणसं जरी ती नसले तरी प्रोजेक्ट तोच असणार आहे ना. आणि तुम्हाला तर माहिती आहे, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये अशी माणसं बदलतच राहतात. हा, पण मी तुम्हाला खात्री देतो की आमच्याकडून ह्या प्रोजेक्टमध्ये काहीही फरक पडणार नाही. रोहित सर, फरक पडतोच. आणि कसं आहे ना, काही प्रोजेक्ट कागदावर नसतात तर ते डोक्यात असतात. आणि ऋषी सरांचं त्या प्रोजेक्टकडे बघण्याचं विजन हे खूप वेगळंच होतं. आय नो, मी सुद्धा होतोच ना त्या मीटिंगला. हो, मान्य आहे, पण बोलत तर एकच माणूस होता ना, ऋषी सर. आणि आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून ही डील केली होती. सर, ॲटलिस्ट गिव्ह मी अ चान्स. मी काय म्हणतो हे ऐकून तरी घ्या तुम्ही. ओके रोहित सर, मला एक सांगा, ऋषी सरांनी शेवटच्या प्रेझेंटेशनमध्ये एक एक्सपान्शन स्ट्रॅटेजी सांगितली होती, बरोबर? त्याच्यामध्ये थर्ड स्टेज तुम्ही मला काय एक्सप्लेन कराल? एक सेकंड सर. इट्स ओके सर, मला माझं उत्तर मिळालं. आणि सॉरी मॅडम, काय आहे ना, आम्ही कंपनी बघून डील फायनल नव्हती केली. ऋषी सरांचं काम, त्यांचे इनपुट्स, त्यांचा कॉन्फिडन्स आणि त्यांचं विजन, याच्यामुळे आम्ही डील फायनल केली होती. आणि आता तेच जर या प्रोजेक्टमध्ये नसतील तर आम्ही हा प्रोजेक्ट पुढे नेऊ शकत नाही. आय रिअली अंडरस्टँड तुम्हाला काय हवं आहे, तुम्ही काय म्हणताय. पण लेट मी अश्युअर यू, ऋषी जितका टॅलेंटेड आहे ना, तितकाच टॅलेंटेड रोहितसुद्धा आहे. आणि रोहित विल डिलिव्हर, जस्ट ट्रस्ट मी. तुम्ही इतका टोकाचा निर्णय घेऊ नका. सॉरी मॅडम, ऋषी सर जर परत आले प्लीज इन्फॉर्म मी. आणि तोपर्यंत हा प्रोजेक्ट होल्डवर राहील असं समजा. प्लीज गैरसमज करून घेऊ नका. आमचा तुमच्या कंपनीवर पूर्ण विश्वास आहेच, परंतु आम्हाला या प्रोजेक्टमध्ये ऋषी सरच हवे आहेत. आय अंडरस्टँड. कमळी, तुझं हे स्वप्न हीच तुझी खरी ओळख आहे. तुझं स्वप्न, तुझ्या आई आबांचं स्वप्न. आणि लक्षात ठेव, हे स्वप्न आता फक्त तुझं राहिलेलं नाही आहे. हे आता त्या प्रत्येकाचं स्वप्न आहे ज्याला ही सिस्टीम बदलायची आहे. आणि त्यासाठी हे स्वप्न पूर्ण होणं खूप गरजेचं आहे. आणि ऑनेस्टली सोपं नाही आहे हे, आय नो. खूप अडथळे येणार आहेत या सगळ्यामध्ये, पण या सगळ्यात तुझं शिक्षण पूर्ण होणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तो तुझ्या स्वप्नाचा पाया असणार आहे. ती तुझी पहिली स्टेप आहे. आणि त्यानंतर सुद्धा अनेक गोष्टी येतील मध्ये, अनेक हर्डल्स येतील, पण ती सगळी पार करूया आपण.
आपल्याला अनेक माणसं मॅनेज करायला लागतील, त्यांना हँडल करावं लागेल, पैसे लागतील. आजकाल हे ज्या काय मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था आहेत ना, त्या एकतर पॉलिटिशियन्सच्या किंवा बिझनेसमॅनच्या अंडर येतात आणि त्यांना फक्त धंदा करायचा आहे. देर आर व्हेरी फ्यू पीपल अन्नपूर्णा आजींसारखे ज्यांना ॲक्च्युली प्रामाणिकपणे काहीतरी ज्ञानदानाचं काम करायचं आहे. आणि असे अनेक लोक आहेत ज्यांना प्रामाणिकपणे अनेक गोष्टी करायच्या आहेत, पण तरीही त्यांना करता येत नाही कारण ग्रँट नाही आहे त्यांच्याकडे. अनेक कॉलेजेस आहेत असे. आपल्याला तसं नाही करायचं. आपल्याला आपल्या शाळा कॉलेजसाठी ग्रँटही मिळवायचं आहे. त्यामुळे हर्डल्स खूप आहेत, पण ती सगळी पार करण्याची हिंमत तुझ्यात आहे हे मला माहिती आहे. आणि या सगळ्याची सुरुवात तुझ्या शिक्षणापासून होणार आहे. तुझं शिक्षण पूर्ण कर कमी. मला असं ऑनेस्टली वाटतं की तू तुझ्या भूतकाळामुळे तुझा वर्तमान आणि तुझं भविष्य कॉम्प्रोमाइज करू नकोस. मी नाही म्हणते की तू तुझी उत्तरं शोधू नकोस म्हणून. मी जस्ट इतकंच म्हणतोय की तुझा वर्तमान आणि भविष्य हे तुझ्या भूतकाळापेक्षा खूप जास्त मोठं आहे आणि महत्त्वाचं आहे. तुला असं वाटत असेल की काय थोड्याफार गोष्टी कॉम्प्रोमाइज केल्या तरी काय फरक पडतो, तर नाही, फरक पडतो. तुझं स्वप्न कॉम्प्रोमाइज झाल्याने खूप फरक पडतो. मला तर पडतो. त्यामुळे तुझं पोटेन्शियल बघितलंय मी. तू काय करू शकतेस ना, एकदा ठरवलंस की हे मला माहिती आहे. म्हणून म्हणतोय मी, तुझ्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्याचा एक रोडमॅप तुला तयार करावा लागणार कमी. आणि तू तो करशील याची मला गॅरंटी आहे. आय ट्रस्ट यू.